एसटी कामगारांच्या आर्थिक मागण्यांवरून आज बेमुदत उपोषणाची हाक देण्यात आलेली आहे आणि एसटी कामगारांकडून हे आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे आणि त्याचे परिणाम हे काही भागामध्ये पाहायला मिळतील अशी शक्यता होती। मात्र मुंबईतल्या परळ डेपोमधली दृश्य जर पाहिली तर या आंदोलनाचा कुठलाही परिणाम सध्या तरी जाणवत नाही। आज सकाळपासून ज्या एसटी बसेस ज्या मार्गिकेवरती जातात त्या मार्गिकेवरती जायला सुरुवात झालेली आहे। मात्र मुख्य आंदोलन हे मुंबईतल्या मुंबई सेंट्रल या बस डेपोमध्ये होणार आहे। जवळपास 11 नंतर तिथे काही आंदोलक जमतील आणि तिथे डेपोची काय परिस्थिती असणार आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र परळ डेपोमधली दृश्य आपण पाहतोय की काही एसटी बसेस हे सकाळपासून आपापल्या मार्गिकेवरती रवाना झालेले आहेत। शिवाय जे प्रवासी आहेत ते सुद्धा परळ डेपोमध्ये ये जा करत असल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे कुठलाही परिणाम जो आहे तो आंदोलनाचा परळ डेपोमध्ये सध्या तरी पाहायला मिळत नाहीये। मात्र मुंबई सेंट्रल डेपोमध्ये कशा पद्धतीची परिस्थिती असते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। वेगवेगळ्या आर्थिक मुद्द्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या घेऊन काल एसटी कामगार संघटनेची एक बैठक पार पडलेली होती आणि त्यावेळी ही बैठक घेऊन सरकारला एक इशारा देण्यात आलेला होता आणि त्यानंतर 3 तारखेपासून म्हणजे आजपासून बेमुदत संपावरती जाणार असल्याची घोषणा एसटी कामगार संघटनेने केलेली होती आणि त्यानुसार आता आपण पाहतोय की मुंबईतल्या काही बस डेपोमध्ये जरी परिणाम जाणवण्याची शक्यता असली तरी मात्र परळ डेपोमध्ये तशी दृश्य जी आहे ते पाहायला मिळत नाहीयेत। आज सकाळपासून पुण्याकडे जाणाऱ्या बसेस असतील किंवा इतर ठिकाणी जाणाऱ्या ज्या बसेस आहेत त्या आपापल्या मार्गिकेवरती रवाना झालेल्या आहेत। शिवाय मोठ्या प्रमाणामध्ये प्रवासी सुद्धा सकाळपासून नियमितपणे दररोजच्या सारखेच ये जा करत असल्याचं पाहायला मिळतंय। मात्र परळ डेपोमधला हा परिणाम जो आहे तो कुठल्याही पद्धतीचा जाणवत नसला तरी मात्र मुंबई सेंट्रलमध्ये एसटी कामगार संघटनेचं आंदोलन जे आहे ते आज होणार आहे आणि तिथे कशा पद्धतीची परिस्थिती असते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। बेमुदत आंदोलन आहे आणि त्यामुळे कुठल्या डेपोमध्ये किती परिणाम महाराष्ट्राचा जाणवतो हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पुढे जर्नलिस्ट कमलेश सोबत कृष्णा सोनारवडकर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।